वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याती देवा शरण अनन्य गती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी उत्तम असे संत आहेत आणि त्या उत्तम शब्दाची जणू काही लक्षणच या अभंगातून सांगितलेत असं म्हणायला हरकत नाही. महाराज सांगतात कोण उत्तम. उत्तम उत्तम हा शब्द कोणाकरता वापरायचा. उत्तम या शब्दाचा व्यवहारात अर्थ केला जातो चांगला. उत्तम या शब्दाचा आणखीन एक व्यवहारात अर्थ केला जातो श्रेष्ठ. त्यामुळे चांगला तरी काय आणि श्रेष्ठ तरी काय आणि उत्तम तरी काय हे शब्द ज्यांच्याकडे लागू पडतात ते केवळ आणि केवळ संत आहेत. श्रेष्ठ हा शब्द ज्यांच्याकडे लागू पडतो ते केवळ संत आहेत. चांगला हा शब्द ज्यांच्याकडे लागू पडतो तो केवळ संत आहेत. किंवा उत्तम हा शब्द ज्यांच्याकडे लागू पडतो ते संत आहेत. जरा पुढं बोलायचं झालं तर उत्तम या शब्दाला जे उत्तमत्व लाभलं ते संत आहेत. विठ्ठल ते उत्तम आहेत. कोण उत्तम आहेत. पहिलं लक्षण सांगितलं देवा शरण अनन्य गती. देवाला जे अनन्य गतीने शरण गेलेले आहेत ना त्यांना उत्तम म्हणा. एक दुसरी भूमिका अशी सांगतात नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उत्तम त्या याती. नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव ज्यांच्या ठिकाणी द्वैत राहिलं नाही किंवा दुसऱ्या चरणाचा आणखीन एका वेगळ्या अर्थाने अंगाने विचार करायचा झाला तर उत्तम कोणाला म्हणायचं. कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असा भेद ज्यांच्याकडे राहिला नाही ते उत्तम. असाही आपल्याला उत्तम शब्दाचा विचार करता येईल. किती किती गोष्टी झाल्या. 2 झाल्या. जे देवाला अनन्य गतीने शरण गेले त्यांना उत्तम म्हणा. ज्यांच्याकडे कनिष्ठ मध्यम उत्तम अशा पद्धतीचा भेद नाही त्यांना उत्तम म्हणा. आणखीन एक उत्तम शब्दाचं लक्षण महाराजांनी 3ऱ्या चरणात केलं आहे. पहा उमट तीर्थसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. या प्रमाणाचा अर्थ काय. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे पण अशा पद्धतीचे ठसे ज्यांच्या शरीरावर उमटलेली आहेत. म्हणजे परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली दिसून येतात उत्तम त्या याती. असं उत्तम शब्दाचं आणखीन एक लक्षण करता येण्यासारखं आहे. 3 लक्षणं आत्तापर्यंत झाली. जे देवाला अनन्य गतीने शरण गेले ते उत्तम. ज्यांच्याकडे कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असा भेद नाही ते उत्तम. ज्यांच्याकडे परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्याकडे अंगावर उमटलेली दिसून येतात ते उत्तम. आता आणखीन शेवटच्या चरणाची भाषा काय आहे. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. याच्यातही आपल्याला थोडा उत्तम शब्दाचा विचार करता येईल. जे भाविक आहेत ते उत्तम. जे विश्वासी आहेत ते उत्तम. आणि जरा आणखीन पुढं बोलायचं झालं तर ज्यांना पाहिल्यानंतर नमन करावं वाटतं ते उत्तम. किंवा ज्यांना पाहिलं की मनच न मन होतं ते उत्तम. विठाला आपली ही पवित्र भूमी ज्ञानोबांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपली परंपरेची वारी ही वारी करण्याकरता आपण सगळेजण उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायामध्ये जी महत्त्वाची संस्थानं आहेत किंवा जी प्रासादिक अशा पद्धतीचे संस्थान किंवा परंपरा फळपरंपरा चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये श्री संत मोतीराम महाराजांची ही एक प्रासादिक परंपरा आहे. आणि या प्रासादिक परंपरेच्या अधिष्ठानावर परंपरेनेच माझ्याकडं आलेली ही द्वादशीची पर्वकाळाची सेवा माझ्याकडं आहे. या अभंगाचा विचार करत असताना तुकाराम महाराजांनी जणू काही या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांचंच वर्णन केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण याच्यातले सगळे शब्द हे ज्ञानोबांच्या चरित्राचं किंवा ज्ञानोबांच्या व्यक्तिमत्वाचं चिंतन करणारे शब्द आहेत. या अभंगातला जो उत्तम शब्द आहे त्या उत्तम शब्दाचा हा सगळा जो विस्तार या प्रत्येक पदापदातून केलेला आपल्याला दिसून येतो. तो उत्तम शब्द व्यवहारामध्ये चांगला श्रेष्ठ या अर्थाने आपल्याकडे वापरलेला दिसून येतो. एरवी व्यवहारामध्ये गंमत अशी आहे की श्रेष्ठ हा शब्द तरी कोणाकरता वापरावा हा प्रश्नच आहे. उत्तम हा शब्द कोणाकरता वापरावा हा प्रश्न आहे. मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांची योजना तिथंच केलेली बरी दिसते अन्य ठिकाणी केलेली बरी दिसत नाही. किंवा अशी गंमत आहे व्यवहारामध्ये आपण ज्याला चांगलं म्हणतो तो काही कालानंतर चांगला असेलच असं काही सांगता येत नाही. आपण बघा साधी गोष्ट आहे म्हणजे चांगला हा शब्द इतका गमतीचा आहे. लोक काय बोलतात कीर्तन चांगलं झालं. लोक बोलतात कीर्तन चांगलं झालं. काय कीर्तन चांगलं झालं म्हणतात.
एक 10-5 वर्षांनी त्यांना विचारलं, अहो ते तुम्ही नेहमी द्वादशीच्या सकाळच्या कीर्तनाला जात होता, चांगलं झालं? नाही नाही, आता काही एवढं चांगलं राहिलं नाही. म्हणजे आपण मानत असलेला चांगला शब्द काही कालापुरता आहे. आपण जो चांगला शब्द वापरतो तो काही कालापुरता वापरतो. आपण जो उत्तम शब्द वापरतो तो काही कालापुरता वापरतो. आपण जो श्रेष्ठ शब्द वापरतो तो काही कालापुरता वापरतो. आणि जरा थोडं माफी मागून बोलतो, आपण या शब्दांची योजना जर काही कालापुरती करत असू तर जणू काही आपण त्या शब्दावर एक पद्धतीचा अन्यायच करतोय असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की ते शब्द इतके आघात आहेत आणि विनाकारण कुठंतरी सामान्य बुद्धीने आपण त्या शब्दांची योजना कुठल्या तरी सामान्य व्यक्तिमत्वाशी जोडून रिकामं होतो. माणसं अशी गमतीची आहेत, ते जाऊ द्या, उत्तम शब्द काय आणि श्रेष्ठ शब्द काय आणि चांगला शब्द काय. माणसं अशी गमतीची आहेत, संत शब्दसुद्धा कोणालाही लावतात. गंमत अशी आहे की संत शब्द कोणालाही लावतात. जरा पुढं बोलायचं झालं तर स्वतःचा फोटो स्वतःच छापायचा आणि स्वतःच्याच फोटो खाली स्वतःच्याच हाताने स्वतःचंच नाव लिहायचं, संत श्री. हे संत आहे वय? असं स्वतः संत लिहिण्याने संत होत असतं का? संत कोणाला तरी शब्द लिहिण्याने संत होणार आहे का? माझे गुरुजी वैकुंठवासी गुरुजी भाऊ पाठामध्ये असताना असं सांगायचे, संत ही पदवी नाही, संत हे विशेषण नाही, संत ही उपाधी नाही, तर संतत्व ही अवस्था आहे. विठाला म्हणून असा कुठेही संत शब्द वापरून त्या संतांचं, संत या शब्दाचं अवमूल्यन आपल्याकडून होऊ नये. मी अनेक वेळेला बोलत असतो, कृपा हा शब्द जसा आपल्याला सद्गुरूंच्याच बाबतीत लावावा, संतांच्याच बाबतीत लावावा, भगवंताच्याच बाबतीत लावावा. कृपा हा शब्द तिथंच गोड वाटतो. भगवंताची कृपा, साधूची कृपा, संताची कृपा, सद्गुरूंची कृपा, शास्त्राची कृपा. बरोबर आहे? म्हणजे आपल्या वडिलांची कृपा, आई वडिलांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, शास्त्राच्या ठिकाणी हा कृपा शब्द योग्य आहे. उगी कीर्तनाला बसला, फार कंटाळा आला, खिशातून तंबाखूची पुडी काढली, पण चुनाच नाही, एखाद्याने शेजाऱ्यांनी चुना दिला, बरं झालं कृपा. चुना देणाऱ्याला त्यानं चुना लावलाय, तुला कळत नाही. असं कुठं असतं का महाराज? म्हणजे कृपा हा शब्द जर तुम्ही असा कुठेही वापरायला लागला तर त्या शब्दाचं आपल्याकडून अवमूल्य नाही. तसा संत हा शब्द कुठेही वापरून जमत नाही. संत या शब्दाचा विचार करताना जी काही ठराविक आपल्या डोळ्यासमोर व्यक्तिमत्व आहेत तिथंच तो योग्य आहे. अकारण कोणालाही संत शब्द लावून त्या संत शब्दाचं अवमूल्यन आपल्याकडून होऊ नये. विठ्ठला विठ्ठल. त्यामुळे काही शब्द जे आहेत ते तेच, दुसरं कोणी नाही. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानोबारायच, दुसरं कोणी नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे तुकोबारायच, परत दुसरं कोणी नाही. लोक गमतीचे हो, उगी सहज आमच्यासारख्याला सुद्धा म्हणतात, तुम्ही आमच्याकरता तुकोबाराय, आम्ही तुकोबाराय. साधी गोष्ट आहे का? असा सामान्य व्यक्तिमत्वाला तुकोबाराय शब्द जाऊन जमत नाही महाराज. आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकी द्यात्या का? आता यामध्ये आता ऐसे कोणी होणे नाही. कोण होणार आहे महाराज? असं कोणालाही तुकोबाराय म्हणून जमत नाही, असं कोणालाही ज्ञानोबाराय म्हणून जमत नाही. जरा पुढं बोलतो, जगद्गुरु हा शब्द तुकोबारायंकरताच, जगद्गुरु हा शब्द तुकोबारायंकरताच, आचार्यांकरताच. अन्य कुठेही जगद्गुरु शब्द लावून जमत नाही. स्वतः जगद्गुरु, हे जगद्गुरु नाही, जगद्गुरु आहेत.
असं नाही होत महाराज. म्हणजे माझं गुरुजी माझ्या समोर आहेत, मी धाडसानं बोलतो गुरुजी. तुम्ही फार जुनी मंडळी आहात, तुमच्याकडे बघून आम्ही परमार्थामध्ये प्रवेश केलेली मंडळी आहोत. पण तुम्ही पाहिलंय, ऐकलंय, जुन्या लोकांना अनुभवलंय, किती व्यक्तिमत्व होऊन गेली. एक एक नावं मी घ्यायला लागलो तर आपल्याला गुरुनाम गुरु परमश्रद्धेय वैकुंठवासी सद्गुरू श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, आपण त्या परिसरातली सगळी मंडळी आहोत. गुरुजी या शब्दाचा अर्थ जर विचार करायचा गेलो, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणजे कोण? रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजीच, दुसरं नाही महाराज. दुसरं आता ऐसे कोणी नाही. जगद्गुरु हा शब्द जर तुकोबारायांकडे असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबारायच, दुसरं नाही. जगद्गुरु हा शब्द इतका सामान्य नाही आहे की तो कुठेही लावला जावा. जगदोद्धारकत्व या अवच्छेदकाने युक्त हा जगद्गुरु शब्द आहे. आपल्याकडे 3 जगद्गुरु सांगितले जातात. कृष्णम वंदे जगद्गुरु, एक भगवान श्री कृष्णाला जगद्गुरु म्हटलं. भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांचं नाव घेताना एक जगद्गुरु श्रीमद आद्य श्री शंकराचार्य आचार्याने एक जगद्गुरु शब्द वापरला. आणि आपण वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी तुकोबारा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो या जगद्गुरु हा शब्द तुकोबारांकरता एक लावला. पण असं असलं तरी याच्यामध्ये छोटीशी सूक्ष्मता आहे. आमचे गुरुजी सांगायचे, भाऊ असं सांगायचे, याच्यामध्ये छोटीशी सूक्ष्मता आहे. काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरु आहेत. कोणत्या अवच्छेदकाने? त्याचं लक्षण करताना परिष्कारातून असं लक्षण केलं, भक्तोद्धारकत्वावच्छिन्न, भक्त प्रतियोगिक, भक्तनिष्ठ, अधयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्वम, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरुत्वम. भगवंताचं जे जगदोद्धारकत्व आहे ते कोणत्या अवच्छेदकाने आहे? भक्तोद्धारकत्वावच्छिन्न, भक्ताचा उद्धार करतात म्हणून. आचार्यांचं जगद्गुरु सांगितलं जातं, त्याच्याकरता एक परिष्कार सांगितला जातो. शिष्योद्धारकत्वावच्छिन्न, शिष्य प्रतियोगिक, शिष्यनिष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणता, आश्रयत्वम, भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य जगद्गुरुत्वम, शिष्याचा उद्धार करतात म्हणून. देव जगद्गुरु आहे, भक्ताचा उद्धार करतात म्हणून. गुरु जगद्गुरु आहेत, हे शिष्याचा उद्धार करतात म्हणून. कुणीतरी शास्त्रांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराजांना जगद्गुरु शब्द का लावला? देवाने भक्ताचा उद्धार केला म्हणून ते जगद्गुरु, गुरुनी शिष्याचा उद्धार केला म्हणून ते जगद्गुरु. पण संतांना जगद्गुरु जे म्हटलं ते कोणत्या अवच्छेदकाने? यांनी भक्ताचा आणि शिष्याचा उद्धार केला. संत कोणाचा उद्धार करतात याचं उत्तर देताना शास्त्राने असं सांगितलंय, सकल जगतोद्धारकत्वावच्छिन्न, सकल जगतनिष्ठ, सकल जगत प्रतियोगिक, सकल जगतनिष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्वम, श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरुत्व. तुकाराम महाराजांचं जगदोद्धारकत्व सांगत असताना शास्त्र असं म्हणतं, देव फक्त भक्ताचा उद्धार करतो, गुरु फक्त शिष्याचा उद्धार करतात, पण संत सगळ्या जगाचा उद्धार करतात. हिताहित जगाचे. संत म्हटलं की शोधोनिया आले जगाचे हिताहित. जगाच्या हित आणि अहिताचा जे विचार करतात ते संत आहे. गुरु आणि संत याच्यातला एक सूक्ष्म फरक सांगून पुढे जातो. मला जो काही ऐकण्यात आला, मला अनुभविण्यात आला तेवढा सांगून पुढे जातो. गुरु आणि संत या शब्दाचा विचार करताना गुरु या शब्दाचा विचार आहे तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम. तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम.
पण संत या शब्दाचा विचार करताना शास्त्र असं सांगतं, तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्वम संतत्वम. संत मात्र तत्वाचाही उपदेश करतात आणि हिताचाही उपदेश करतात. गुरु केवळ तत्वाचा उपदेश करतात, पण संत मात्र तत्वासहित हिताचा उपदेश करतात. विठ्ठल वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज घुले बाबा असं सांगायचे, घुलेबुवा असं सांगायचे. जे काही आम्ही पंढरपुरामध्ये चातुर्मासात थोडंफार त्यांचं ऐकण्यात आलं, त्याच्यातून मला सुचलेला त्यांनी सांगितलेलं एक चिंतन सांगून पुढं जातो. हित शब्दावरती असं म्हणायचे, घुले बाबा असं म्हणायचे की हिताचा विचार करत असताना एक वर्ग असा आहे की त्याला हिताचं ज्ञान आहे पण हिताचा कळवळा नाही. मुळात हित या शब्दाची व्याख्याच अशी सांगितली जाते, तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम, परतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम. हित आणि अनहिताची व्याख्या ही आहे जे महाराजांनी आत्ता प्रमाण दिलं. हिताहित जगाची, जगाचं हित म्हणजे नेमकं कशात आहे आणि जगाचं अहित किंवा अनहित म्हणजे नेमकं कशाचं आहे. या हित आणि अनहिताची व्याख्या सांगताना शास्त्र आम्हाला असं सांगतं, तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम, परतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला हित म्हटलं जातं आणि स्वतःच्या ठिकाणी अनात्म संसाराचं ग्रहण करणं याला अनहित म्हटलं जातं. ही हित आणि अनहिताची व्याख्या. आता याच्याबद्दल बोलत असताना एक वर्ग असा आहे की ज्याला हिताचं ज्ञान आहे परंतु हिताचा कळवळा नाही. दुसरा वर्ग असा आहे की हिताचा कळवळा आहे परंतु हिताचं ज्ञान नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे की हिताचं ज्ञानही आहे आणि हिताचा कळवळा पण कळवळा नाही. दुसरा वर्ग कळवळा आहे, येतो हिताचा कळवळा आहे पण ज्ञान नाही. आणि तिसरा वर्ग हिताचं ज्ञानही आहे आणि कळवळाही आहे. फुलेबुवा असं सांगायचे की हिताचं ज्ञान आहे पण कळवळा नाही. कोण आहे? वेद. वेदाला हिताचं ज्ञान आहे, वेदाला हिताचं ज्ञान आहे पण कळवळा नाही. महाराजांचीच ओवी आहे. ज्ञानोबा आम्हाला सांगतात, वेद संपन्न हो येठाई परिकृपनो ऐसा आन नाही, जो लागला कानी तीही वर्णाच्याची. ही कृपणता हा शब्द जर ज्ञानोबारांनी वेदाच्या संबंधाने वापरलेला असेल तर घुलेबुवा असं सांगायचे की हिताचं ज्ञान आहे त्याला पण कळवळा मात्र नाही. एक. आता दुसरा मुद्दा, हिताचा कळवळा आहे पण ज्ञान नाही. हिताचा कळवळा आहे. आई वडिलांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांना हिताचा कळवळा आहे पण हिताचं ज्ञान नाही. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकचारतीही. बस महाराजांची भाषा कशी आहे पहा. हित नाही ठावे म्हणजे त्यांना ज्ञान नाही. एक हिताचं ज्ञान आहे पण कळवळा नाही. वेद. हिताचा कळवळा आहे परंतु ज्ञान नाही. आई वडील. मग हिताचं ज्ञानही असावं आणि हिताचा कळवळाही असावं असे केवळ संत आहेत. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. विठाला विठाला संत या शब्दाचा विचार करत असताना की ज्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि हिताचा कळवळाही आहे ते संत आहे. आणि म्हणून संत हा शब्द अन्य कोणाच्याही बाबतीत लावून जमत नाही. म्हणून संत या शब्दाचा अर्थ संतच, दुसरं कुणीकडे जाता येत नाही. आणखीन एक परिष्कारातून उत्तर देऊन पुढे जातो. संत शब्द जर विग्रह करायचा झाला मराठी भाषेमध्ये स अधिक अंत बरोबर संत
आपल्याला जर विग्रह करायचा झाला तर असा करा, तो जो अर्धास ज्याला हलंतस असं म्हटलं जातं, पुढं अंत शब्द आला. हा अंत शब्द काय सांगतोय, याच्याकरता एक परिष्कार असा सांगितला जातो. अधेयता निरूपित यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधः नम अंतः यै भक्त्या क्रियते ते संतः. याचा सरळ सोपा अर्थ असा आहे, इतरांच्या ठिकाणी प्रतीतीला आलेलं जे अज्ञान, की जे ज्याला सत्यत्वाने वाटत असतं प्रतीतीला येतं, ते सत्यत्वाने त्याला प्रतीतीला आलेलं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत, त्यांना म्हणायचं संत. विठ्ठल आपण ज्या वाङ्मयातल्या व्याख्या तर त्या तर आहेतच आहे. बस आहे, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, किंवा तेची संत, ज्यांचा हित विठ्ठल, अशा अनेक व्याख्या, किंवा साधू तोची जाणा, ही जी आपली भाषा आहे, या सगळ्या पद्धतीने आपण जे का रंजले गांजले त्यासीच म्हणीजे आपुले तोची, बस ही जी महाराजांची भाषा आहे, अशी अनेक वाक्य किंवा अशी अनेक वचनं आपल्याला संत या शब्दाच्या दृष्टीने दिसून येत असली तरी संत म्हणून संत हा शब्द केवळ संत याच्याच ठिकाणी लागू पडतो. कारण ही सगळी लक्षणं संतांच्याच ठिकाणी, अन्य दुसरीकडे कुठं दिसून येणार नाही. नाथ भागवतामध्ये शुकाचार्यांनी संत या शब्दाचा विचार सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला, तो उपदेश करत असताना श्लोक सांगितलेला आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रह, या सगळ्या 8 लक्षणांचा विचार सांगितलेला आहे. निरपेक्षता, मच्चित्तता, प्रशांतता, समदर्शनता, निर्ममता, निरहंकारता, निर्द्वंद्वता आणि निष्परिग्रहता, ही 8ही लक्षणं जिथं दिसून येतात ते केवळ आणि केवळ संतच आहेत. त्यामुळे संत हा शब्द अन्य कुठेही वापरून जमत नाही. आणि म्हणून संत हा शब्द अन्य कुठेही वापरून जमत नाही, तसा उत्तम हा शब्द सुद्धा अन्य कुठेही वापरून जमत नाही. कारण उत्तम हा शब्द केवळ संतांच्याच बाबतीत लागू पडू शकतो. किंवा संत म्हणजे कसे उत्तम, किंवा उत्तम म्हणजे काय संत, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे उत्तम या शब्दाचा विचार सुद्धा केवळ संतांच्याच बाबतीत लागू पडतो. मग कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संतांचं लक्षण सांगत असताना तुम्ही ते उत्तम आहेत असं म्हणता, परंतु व्यवहारामध्ये जो उत्तम शब्द वापरला जातो आणि तुम्ही ज्याला उत्तम म्हणता त्याच्यामध्ये काही फरक आहे का समान आहे? व्यवहारामध्ये माणसं उत्तम शब्दाचा अर्थ काय करतात, कोणाला उत्तम म्हणतात? अहो माणसं अशी आहेत की एखाद्याचं कीर्तन आवडलं की काय म्हणतात, उत्तम कीर्तन केलं. एखाद्याची चाल आवडली की काय म्हणतात, उत्तम चाल म्हटली. एखाद्याचा मृदंग ऐकला की काय म्हणतात, उत्तम मृदंग आपल्याला ऐकायला मिळाला. किंवा पंगत चांगली आपल्याला वेळेवर मिळाली तरी लोक म्हणतात उत्तम पंगत झाली, बरं वेळेवर मिळाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पंक्तीला आम्ही उत्तम म्हणतो, नियोजन मंडप वगैरे चांगला झाला की त्याला आपण उत्तम म्हणतो, कीर्तनाला उत्तम म्हणतो, चालीला उत्तम म्हणतो, मृदंगाला उत्तम म्हणतो. मग आम्ही व्यवहारामध्ये किंवा आपल्या प्रपंचातली उदाहरणं घ्या, घर बांधल्यानंतर आपण म्हणतो उत्तम घर बांधलेलं आहे, लग्न उत्तम झालेलं आहे, स्वयंपाक उत्तम झालेला आहे. मग व्यवहारामध्ये उत्तम शब्द असा वापरला जातो. तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तम शब्द वापरता का अन्य पद्धतीने वापरता? महाराज सांगतात सामान्य मनुष्य ज्याला उत्तम म्हणतो त्याला मी उत्तम म्हणायला तयार नाही. कारण उत्तम या शब्दाचा अर्थ करत असताना तेच उत्तम आहेत, बाकी कोणी नाही. कोण उत्तम आहेत त्याचं लक्षण अभंगाच्या पहिल्या
बाकी कोणाला नाही. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. देवा शरण अनन्य गती त्या याती उत्तम. त्या याती, याती हा शब्द दोन्ही पद्धतीने लावा. व्यक्ती या अर्थाने घ्या आणि जाती या अर्थाने घ्या. महाराज सांगतात त्याच व्यक्तीला मी उत्तम म्हणायला तयार आहे. किंवा तीच याती, जे काही व्यवहारामध्ये याती शब्द अनेक पद्धतीने जो वापरला जातो, आपल्याकडे जे काही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे वगैरे यातीचा विचार केला जातो, या सगळ्या याती शब्दांचा विचार करत असताना आपण जो याती शब्द वापरतो तो संकुचित पद्धतीने वापरतो. आणि तुकाराम महाराजांनी जो याती शब्द वापरला तो व्यापक पद्धतीने वापरलेला आहे. कारण आपण जो बोलत राहतो ती जी याती मनुष्य या देहाच्या ठिकाणी सांगितलेली जी याती आहे ती आपण अशा वेगवेगळ्या वर्णाच्या दृष्टीने याती करायला जातो. परंतु जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर मनुष्याची जात कोणती? मनुष्यत्व हीच मनुष्याची जात. विठ्ठल विठ्ठल. सुद्धा जर विचार केला तर महाराज सांगतात आम्ही त्याच याती उत्तम म्हणू. कोणत्या? की देवा शरण अनन्य गती. तुम्ही वर्णाच्या दृष्टीने कोणता विचार करताय ते महाराज म्हणतात मला मान्य नाही. उलट माझ्या दृष्टीने विचार केला तर माझी ये जातीचे मज भेटू कोणी. इथला माझी ये ह्या शब्द जो आहे ना हा फार महत्त्वाचा आहे. हा माझी ये शब्द देहाच्या संबंधाने नाही, आत्मस्वरूपाच्या संबंधाने आहे. माझी ये हा देहाच्या संबंधाने विचार केला तर मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे या जातीचा विचार केला जाईल. पण आत्मतत्वाच्या संबंधाने जर विचार केला तर माझी ये जातीचे असं जर म्हणत असाल तर माझी ये म्हणत असताना आत्मस्वरूपाचा विचार आहे. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती हीच माझी एक जात असल्यामुळे या जातीचे जे जे मला कोणी आहेत ते माझे, म्हणजेच काय आत्मस्वरूपाकार ज्यांची वृत्ती झालेली आहे ते सगळे माझे. अन्य कोणत्याही पद्धतीचा वर्णभेद करणारे माझे नाही. विठ्ठल महाराज एका विशिष्ट भूमिकेतून आहेत ना. ते देह नावाच्या देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल या स्थितीतून महाराजांचं बोलणं असल्यामुळे देहाच्या संबंधाने लागलेली जी काही आपल्याकडून बंधनं आहेत ती बंधनं त्यांच्या बाबतीत लागू पडायचा विषयच येत नाही. आपल्या बाबतीत मात्र देहाची बंधनं आपण लागलेली आहेत का? कारण आजही आणखीनही आपली भूमिका देह नव्हे मी हे सरे अशी नाही ना. उलट मी देह त्याच्यातही आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आपल्या या देहाच्या संबंधाने लागलेल्या दिसून येतात. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार केला तर महाराज याती हा शब्द संकुचित भावनेने वापरत नाहीत तर याती हा शब्द व्यापक दृष्टिकोनातून वापरतात. आणि तो याती शब्द वापरत असताना महाराज सांगतात मी त्यांनाच उत्तम म्हणेल. कोणाला उत्तम म्हणेल? देवा शरण अनन्य गती. जे भगवंताला अनन्य गतीने शरण गेले ना
ते उत्तम. आता हे भगवंताला अनन्य गतीने शरण गेले, याच्यामध्ये 3 शब्द मला जरा बोलायचे आहेत. इथला जो शरण शब्द आहे का नाही, या शरण शब्दाचा एक विचार करायचा आहे. बरं, शरण शब्द केवळ वापरून थांबले नाहीत महाराज, अनन्य गतीने शरण असं म्हटलेलं आहे. आणि अनन्य गतीने शरण हे कोण आला तर देवा, असा देव शब्द वापरलेला आहे. म्हणजे देव हा शब्द वापरण्याच्या पाठीमागं नेमकं तुकोबारांना काय अभिप्रेत आहे, एक भूमिका. शरण असं म्हणण्यामध्ये तुकाराम महाराजांना काय अभिप्रेत आहे, आणि केवळ शरण शब्द न ठेवता अनन्य गतीने शरण म्हणण्यामध्ये तुकोबारांना काय अभिप्रेत आहे, या 3 शब्दाचा विचार करायचा आहे. थोडं भजन करून मग विचार करू. विडोबा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव काही, उत्तम मध्यम भाव विठाला विठाला असताना उत्तम शब्दाचा विचार थोडासा आपण करून आलो. याती शब्दाचा विचार नेमकं महाराजांना काय अभिप्रेत आहे हे करून आलो. आता राहिलं आहे आपला देवा शरण अनन्य गती. इथला शरण शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा, शरण शरण या शब्दाची व्याख्या नेमके काय करायची. सहजासहजी व्यवहारामध्ये असा आहे महाराज, लोक पाया पडलं की शरण म्हणतात, असं एक साधा व्यवहारातला. मी 1-2 अर्थ सांगत पुढे जाणार आहे. लोक काय करतात, एखाद्याच्या पाया पडलं की काय म्हणतात, याला शरण जाणं, पाया पडणं याला शरण जाणं, असं जर आपण म्हणत असाल तर गमत असे महाराज, लोक जे पाया पडतात ते शरणागती याच भावनेने पडतात अशातला भाग नाही. पाया पडणं नावाची जी क्रिया आहे ती अलीकडल्या काळात केवळ क्रियाच राहिलेली आहे. ती एक पद्धतीची क्रिया झाली आहे. आता पाया पडणं ही काय झाली आहे, क्रिया झाली आहे. त्या क्रियेच्या पाठीमागं भावना राहिली नाही. मला जे बोलायचं आहे ते पुढे क्रिया आहे, पण त्या क्रियेच्या पाठीमागं आपण पाया पडत असताना आपण करत असलेल्या क्रियेच्या पाठीमागं आपली भावना तशी असेलच असं आहे का. याचं कारण आहे महाराज, कारण क्रिया शरीराकडून घडत असते आणि भावना मनात निर्माण होत असते. क्रिया शरीराकडून घडत असते, त्यामुळे क्रिया जरी शरीराकडून घडलेली असली तरी तिथं तशी मनात भावना निर्माण झाली असं होत नाही ना. आता आपण इतकी गर्दी आहे आळंदीमध्ये, आता आपण इकडं तिकडं जातो, नदीच्या पलीकडे अलीकडे येतो, जाताना लोक अशी किती पाया पडतात बघा तुम्ही. काही माणसं तर असं इतकी गर्दी असतील असं पाय पकडतात महाराज, आम्ही त्याच्या पाया पडण्याची वेळ येते इतके पाय पकडतात, मध्येच हात घालतात. बरं, काही लोक असे, आता इतकी गर्दी असते, चाललेलं असतं ते काय आहे नेमकं कळे ना. म्हणजे हे काय आहे, ते त्याचं जे असं करणं आहे ते काय आहे हे कळत नाही. म्हणजे या क्रिया आणि मग क्रियेच्या पाठीमागतल्या भावना, मला या संबंधाने बोलायचं आहे. एखाद्याला विचारलं का तुम्ही त्यांच्या पाया पडला, ते काय ओळखीचे नाही. मग सगळे हात घालत होते, मी घातला हात. त्याला माहीत नाही हे कोण आहेत, काय आहेत, कसं आहे, काही माहीत नसतं, काही नाही. आता आम्ही इथं यायला लागलो, आता येत होतो, हे 2-3 सगळी पोरं पुढं होती. आता तिथूनच उशीर झाल्यामुळे मी फेटा बांधून आलो की लोक काय केलं, तर फेटा बांधलं की मध्येच असे हात घालायचे एकदम. त्याच्यात यांनी विचारलं तुमची ओळख काय, नाही ओळख नाही, दिसतेच महाराज घातला हात, हे बघा. काय म्हणजे आहे, हे कोण आहेत, काय आहे, कशा करता आपल्याला पाया पडायचं आहे, काय आहे, काही नाही ना. त्याच्या पाठीमागं काय क्रिया करणं फक्त महत्त्वाचं नाही, परमार्थ हा क्रियेवर अवलंबून नाही, क्रियेच्या पाठीमागतल्या भावनेवर अवलंबून आहे. विठाला गावातला एखादा श्रीमंत, गावातला एखादा मनुष्य असतो, मोठा नेता असतो, काहीतरी असतो गावात, आणि तो रस्त्याने निघाला की मग काही माणसं अशी कट्ट्यावर वगैरे उभारलेली उठतात आणि एकदम पाया पडतात. मी एका गावात कीर्तन झालं, मुक्काम झाला, दुसऱ्या दिवशी बाजारातून आता निघायची तयारीत होतो, मी एसटीची वाट बघत होतो, काही गाडी वगैरे माझ्याकडे नव्हती. तेवढ्यात एक त्या गावातला श्रीमंत मनुष्य यायला लागला की 2-3 उठले, त्याच्या पाया पडले. मी त्यांना म्हटलं का हे कोण महाराज किंवा कोण मोठी व्यक्ती आहे का काय. मी म्हणलं तुम्ही पाया पडला, कुठं मूर्खाच्या नादी लागा. अरे म्हणजे ज्याला पाया पडला त्याला तो मूर्ख म्हणायला लागला, मग नेमकं पाया पडणं काय आहे.
कशी गंमत आहे महाराज. म्हणून मला प्रश्न पडतो, हे पाया पडणं म्हणजे नेमकं काय आहे? खरंच पाया पडणं ही शरणागती आहे का? विचार म्हणजे मी माफी मागतो, माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहेत खरं तर हे मी इतकं, पण मी गुरुजी आपल्या समोर मोकळं होतो. मी अन्य ठिकाणी कुठेही होत नाही असं का? कारण आमचं काय चुकतं आहे, आमचं काय बरोबर आहे ही सांगणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत ना महाराज. हा फळ एका प्रासादिक फळ आहे. महाराजांचं जे कार्य आहे, मोतीराम महाराजांचं हे कार्य पाहिलेली अनुभवलेली आपण सगळी मंडळी आहात. त्यामुळं महाराजांनी कधीही वरपांगी क्रियेला महत्त्व दिलं नाही. महाराजांनी कधीही वरपांगी क्रियेला महत्त्व दिलं नाही. ते जे जगले ते अंतरंगातून जगले. बस श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त. बस ही जी स्थिती आहे, आपणची होऊनी मूर्त, ही स्थिती म्हणजे महाराजांचं चरित्र आहे. तुकोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर विकलो तो सेवे जीवे एका भावे एकविध, हे महाराजांचं जीवन आहे. विकलो तो सेवे जीवे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेही माझी सेवा भावशुद्ध. अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची, या स्थितीतून आहे. मग पाया पडणं याला शरण म्हणायचं का? शरण हा बरं, पाया पडण्याच्या सुद्धा पद्धती वेगवेगळ्या. एक पद्धत आहे का पाया पडण्याची? तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय म्हणतं? अनेकांचं पाया पडून घेतोय म्हणून. मी फार नाही पडत कुणाच्या पाया, म्हणजे कुणाच्या नाही म्हणजे असा अहंकार नाही, पण पाया पडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या महाराज. गुरुजी आमच्याकडे काही काही कर्नाटकात आमचा शिष्य परिवार जास्त आहे. ते लोक काही काही अशी गमतीची महाराज. एक जण माझ्याकडे पाया पडायला आला, प्रल्हाद महाराज. हात घेतला, माझ्या पायावर मारला आणि स्वतःच्या कपाळाला मारला. काय समजायचं मी आता ह्याच्यातून समजायचं काय? म्हणजे असं जणू काय की नशीब माझं फुटकं तुमच्या पाया पडायची वेळ आली असं आहे का? काय काय समजायचं काय मी? मला सांगा ना याच्यातून. एक गमतीचा माणूस महाराज, कैलास महाराज, एक जण असा गमतीचा आला, ते पाया पडला आणि पाया पडताना माझ्या पायाला चिमटाच घेतला. आता काय करू? मी समजायचं काय याच्यातून? मला सांगा ना. काय या क्रिया कुठं घेऊन चालल्यात आम्हाला? त्यामुळे पाया पडणं हा जरी आपल्या संप्रदायाचा एक नियम असला तरी ती फक्त क्रिया म्हणून राहू नये, त्याच्या पाठीमागं भावना व्हावी. मला एवढंच बोलायचं आहे. मी पाया पडू नये या मताचा नाही, उलट पडलं पाहिजे. तो एक आपल्या अंतःकरणातली नम्रता आहे, किंवा पाया पडण्याने आपल्या अंतःकरणात असलेला जो काही सूक्ष्म अहंकार आहे तोही निवृत्त होऊन जातो. अशी ती एक महत्त्वाची क्रिया आहे. पण त्याच्या पाठीमागं तशी भावनासुद्धा मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे पाया पडणं ही एक पद्धतीची आपल्याकडून घडणारी भावना आहे. त्या भावनेच्या अनुषंगाने त्याच्याकडे बघा. विठ्ठल काही काही माणसं अशी गमतीची असतात महाराज. ते पाया पडताना सुद्धा इथून करतात, कोपऱ्यापासून. असं फार नम्रता. ती आमच्या एका फडावरच्या कीर्तनकाराच्या मुखातलं वाक्य. जुने कीर्तनकार होते. ते म्हटले अति नम्रता ही धोकादायक असते, असं त्यांनी सांगितलं. बरं, मी नाही, मी बोलत नाही. काही काही अति नम्रत असतात, अति नम्र. ते बघ, अति न तुम्ही त्याला प्रमाणच देऊन टाकलं काय. अति नम्रता. काही काही असं त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं फार. ते सुभाषित आहे की मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम धूर्तयव लक्षणम. मुखम पद्मदलाकारम. मुख कसं अगदी कमळाप्रमाणे असतं, पद्मदलाकार. चेहरा अगदी टवटवीत. वाणी चंदन शीतलम. वाणी अत्यंत गोड. गोड बोले, आडनावाचे नाही, गोड बोले. काही काही फार गोड बोलतात. महाराज तुमच्या सेवा काय आहे, तुम्ही हे इतकं गोड बोलतात आणि मागे म्हणतात. काय करायचं नेमकं या स्थितीला? त्यामुळे पाया पडण्यामध्ये किंवा नम्रता दाखविण्यामध्ये जर एक पद्धतीचा धूर्तपणा असेल तर त्याला शरण हा शब्द वापरता येईल का? त्याला म्हणता येईल का? जर आमच्याकडून जर पाया पडण्यामध्ये सुद्धा, जर त्या नम्रतेमध्ये सुद्धा जर धूर्तपणाची भावना असेल तर ते शरण किंवा ते पाया पडणं त्या तत्वापर्यंत पोच होत नाही महाराज. आणि म्हणून त्यातही आणखी आपल्याकडे नियम असा आहे की ज्यावेळेस आम्ही पाया पडतो एखाद्याच्या, त्यावेळेस ती व्यक्ती लहान आहे का मोठी आहे ही पाहिली जात नाही. त्याच्या ठिकाणी असलेल्या त्या तत्वाला नमस्कार असतो आपला, त्या व्यक्तीला नाही. नमस्कार हा व्यक्तीला नसावा
ती व्यक्तीच्या ठिकाणी असलेले जे तत्व किंवा ती परंपरा त्या परंपरेला असावा. मी तर अनेक वेळेला बोललो आहे, आपण ऐकली आहे. समजा मी माणकोजी बोधले महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलो, मी त्या कुळामध्ये जन्माला आलो. तुम्ही पाया पडताना तो नमस्कार मला नाही आहे, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेला तो नमस्कार आहे. फक्त हे मला नीट कळालं पाहिजे. नाही, मी ही माझी भावना सांगतो, हे मला नीट कळालं पाहिजे. हा नमस्कार या देहाला नाही, हा देह ज्या परंपरेत जन्माला आलेला आहे त्या परंपरेचा आशीर्वाद लाभावा ही पाया पडण्याच्या अंतःकरणातली भावना आहे. त्यामुळे भावना ही महत्त्वाची असते. वयाने लहान आहे का मोठा आहे हे पाहिलं जात नाही आहे. कारण नम्रता, शरण जाणं हे वयावर अवलंबून नाही आहे. शरणागती याला वयाचं बंधन लागत नाही, शरणागती याला काळाचं बंधन लागत नाही, शरणागती याला देशाचं बंधन लागत नाही. या देशामध्ये पाया पडावं आणि दुसऱ्या देशामध्ये पाया पडू नये असं देशाचं जी परिच्छेद आहे तो शरणागतीला लागू पडत नाही. काळाचा परिच्छेद शरणागतीला लागू पडत नाही. त्या काळामध्ये पाया पडायचं नाही, या काळामध्ये पाया पडायचं नाही. अनुकूल काळ आणि प्रतिकूल काळ दोनच काळ घ्या, बाकीच्या काळाचा विचार करत नाही. एक गरिबीचा काळ असतो आणि एक श्रीमंतीचा काळ असतो. श्रीमंतीच्या काळामध्ये सगळे हात जोडतात आणि गरिबी परिस्थिती आली की कोणी आमच्याकडे जवळ येत नाही. याचा अर्थ मग याला शरणागती म्हणायचं का? कारण कालाचा परिच्छेद खरं तर पाया पडण्याला शरणागतीला लागू पडत नाही आणि आम्ही तर लावला, मग आमचा हे शरण हा शब्द येईलच कसा काय? बरं, त्यामुळे कालाचा परिच्छेद नाही, देशाचा परिच्छेद नाही. त्यामुळे या परिच्छेदाच्या पलीकडे जो आहे तो नमस्कार आहे. त्यामुळे फक्त पाया पडणं याला शरण म्हणायचं का? तर फक्त क्रिया म्हणून जर तुम्ही पाया पडत असाल तर त्याला शरण हा शब्द येणार नाही. मग शरण म्हणजे नेमकं काय? मग शरण या शब्दाचा अर्थ काय करायचा? ज्ञानोबांनीच केलेली व्याख्या सांगतो. मी माझ्या पदरची बोलतो. ज्ञानोबा फार गोड बोलतात. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना पै आपुलेनी भेदेविन माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का? भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना शरण कशाला म्हणायचं? पै आपुलेनी भेदेविन माझे जाणीजे जे एकपण. बस, आपुलेनी भेदेविन स्वतःच्या ठिकाणी असलेला मितूपणाचा जो भेद आहे या भेदाची निवृत्ती करून आलेली जी स्थिती आहे ती स्थिती मज येणे शरण गा. विठ्ठल विठ्ठल. आणखीन एक त्याच्यात ज्ञानोबांनी दृष्टांत दिला याला. हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, पण ज्ञानोबांनी याला दृष्टांत दिला, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. ज्ञानोबा किती दृष्टांताने हे गोष्ट पटवून देतात. मुळात ज्ञानेश्वरी अशी आहे, म्हणजे मी अनेकदा बोलतो, गुरुजी माझं त्याच्यामध्ये अज्ञानही असेल तुम्ही मला सुधरून सांगा, पण मला जे वाटतं ते ज्ञानेश्वरीच्या बाबतीत मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये गीता सांगत असताना, अर्जुनाला सांगत असताना काही कालाची किंवा त्या वेळेची मर्यादा असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण 700 श्लोकामध्ये हे सगळं सांगायचं होतं. म्हणून अशा कित्येक गोष्टी होत्या की त्या अर्जुनाला सांगायच्या राहिल्या होत्या, त्या तशाच राहिल्या होत्या. हे भगवंताच्या मनामध्ये एक शल्य होतं गीता निर्माण झाल्यानंतर सुद्धा की अरे अरे हे सांगायचं राहिले, ते सांगायचं राहिले. मग भगवंतांनी विचार केला, आता हे कसं जगाच्या अर्जुनाच्या निमित्ताने जगाला सांगायचं आहे ना, कसं सांगावं? म्हणून भगवंतांनी पुन्हा त्याच तिथीला श्रावणवद्य अष्टमीला ज्ञानेश्वर महाराज या नावाने अवतार घेतला आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्या काळात मनात राहिलेलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट केलं महाराज. त्यामुळे ज्ञानेश्वरी जरी गीतेवरची टीका असली तरी गीतेविन ही रंगू दावी. विठ्ठल विठ्ठल. गीतेमध्ये जे आहे ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी मी एक वाक्य पुढे जाऊन सांगतो, गीतेत सुद्धा जे राहिलेलं आहे सांगायचं नाही ते सुद्धा भगवंतानी जे जगाच्या समोर ज्याच्या माध्यमातून मांडलं ती ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी. अशा अनेक गोष्टी आपण, माझ्यापेक्षा आपण ज्ञानेश्वरीचे जास्त अभ्यासक आणि उपासक आहात, त्यामुळे आपण माझ्यापेक्षा वयाने आणि अभ्यासाने आपण श्रेष्ठ आहात. तुम्ही बघा ज्ञानेश्वरीत असे किती विषय आहेत की त्या विषयांचा विचार केला तर ते गीतेमध्ये सापडत नाहीत विषय. पण ज्ञानोबांनी गीतेतल्या मूळ विषयाला न सोडता त्या विषयाला अनुसरून भगवंताच्या अंतःकरणात असलेल्या अनेक विषयांना वाचा फोडलेली आहे. पण मूळ विषयाला न सोडता, हे महत्त्वाचं आहे, मूळ विषयाला न सोडता. हां, मला एवढं सांगायचं आहे, मूळ विषयाला न सोडता 2 तास बोलावं, पण मूळ विषयाला सोडू नये.
बऱ्याचदा आमची परिस्थिती अशी आहे महाराज की टाळकऱ्यांनी महाराजाला आणावं लागतंय. आता अभंगावर या, अभंगावर या, अभंगावर या, वरून आणावं लागतंय. आता ती वडावडी कीर्तनकाराला गायक वादकालाच माहिती कशी असते, तुम्हाला नाही माहिती फार बसल्यानंतर. वरून आणतात काही काही गायक. का ते का आणतात वरून? अभंगावर या, विषयावर या. ते मी अनेकदा सांगत असतो. श्रोत्यांना सुद्धा माझी एक विनंती, आम्हा कीर्तनकारांचा कासरा किती का लांब जाईना तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळालं का बाबा? आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं. कधी ज्ञानेश्वरीत, कधी गाथ्यात, कधी महाभारतात, कधी रामायणात, कधी कुठं असं फिरावं लागतंय. माझी परत कीर्तनकारांना विनंती आहे, तुम्ही कीर्तनात कुठंही फिरा पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चला. गुरु रे भाऊ एक वाक्य सांगायचे महाराज, भाऊ असं सांगायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवीतच नाहीत म्हणायचे. त्याला त्रास देत नाहीत त्या अभंग. चला, माझा मुद्दा परत शरण या शब्दावर. ज्ञानोबारायांनी जी व्याख्या केली, पै आपुनी भिदेविनं माझे जाणीचे जे एकपण तयाचे नाव शरण मजे येणे गा. ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांतांनी पटवून दिलं. घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. घटाचे निनाशे अनेकदा दृष्टांत मी देतो. घटामध्ये असलेला जो आकाश त्याला घटाकाश असं म्हटलं जातं. आता तो घट फोडला. घट फोडल्यानंतर घटात असलेलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं म्हणता येईल का? घटात असलेलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. अहो, मिसळण्याकरता दोन पाहिजेत ना. मिसळण्याकरता आकाश किती पाहिजेत? दोन पाहिजेत. आणि आकाश दोन आहेत का? नाही, आकाश किती आहे? एकच आहे. मग हे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे हे कसं आहे? अहो, एकच आहे, फक्त घट नावाच्या उपाधीमुळे घटाकाश असं नाव आलं. मठ नावाच्या उपाधीमुळे मठाकाश असं नाव आलं. एरवी घटातलं तरी आकाश काय, मठातलं तरी आकाश काय, आणि घट मठाच्या पलीकडे असलेलं जे आकाश काय, या आकाशाचा विचार केला तर आकाश एकसंघच आहे. फक्त उपाधी लागल्यामुळे त्याला वेगळेपणा जाणवायला लागला. वस्तुतः वेगळेपणा नाहीच. विठ्ठल शरण शब्दाचा अर्थ आपोलेनी भेदेवीनं माझे जाणे जे जे एकपण असा करा. एक विचार झाला. आता पुढे एक आणखीन मला असं सांगायचं, ठीक आहे शरण शब्द कळाला, पण हे शरण शब्द म्हणत असताना तुकोबरायांनी इथं देवा शरण अनन्य गती म्हटलं. हे अनन्य गती सांगायची काय गरज आहे? ज्ञानोबारायांनी ते म्हटलंय. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मज होय शरण असं नाही, अनन्य शरण. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात जो मज होय अनन्य शरण. तुकोबाराय बोलतात देवा शरण अनन्य गती. हे अनन्य गती ठेवायची काय गरज आहे? अनन्य गती ठेवायची गरज काय? शब्द शरण म्हटलं असतं कळलं असतं ना. बरं, अभंग म्हणताना आपल्याला उत्तम त्या याती देवा शरण असं म्हणायचं. ही अनन्य गती कशाला? एवढंच म्हणायचं देवा शरण. म्हणजे ते टाळात बसावं म्हणून अनन्य गती लिहिलंय का? नाही ना, असं नाही ना. बरं, समजा अनन्य गती नसतं लिहिलं तर टाळात बसलं नसतं का? आता आपल्याला एवढं फार माहीत नाही त्यातलं चालीचं. प्रल्हाद महाराज पहिलं टाळात बसलं नसतं का? अहो, बसलं असतं ना. का बसलं असतं? आता काही बसायला लागले नाही, हे बसायला काय अडचण आहे? काय अडचण आहे मला सांग. काही बसायला लागले की आता म्हणून म्हटलं मला नाही बरं का कळत यातलं. तरी पण सांगतोय, कळत नाही मला. आहे का नाही परिस्थिती आज? मग अनन्यगती हा शब्द केवळ यमक अलंकार जुळावा, उत्तम त्या या ती आहे म्हणून शेवट ती यावं म्हणून अनन्य गती असं केलंय काय? यमक अलंकार त्याच्यामध्ये यावा, तीला ती जोडावं म्हणून हा शब्द टाकला. असं अगदी तकलादू वाङ्मय तुकोबारायांचं आहे का महाराज? नाही, असलं तकलादू वाङ्मय तुकोबारायांचं. तुकोबारायांनी या तीला तीच जोडला पाहिजे असलं कधी विचार केला नाही. तयाचे 20 शब्द सुखे म्हणून येते उत्स्फूर्त आहे. ही अभंगवाणी ही एक उत्स्फूर्त आहे. मग अनन्यगती हा शब्द ठेवण्याच्या पाठीमागं नेमकं महाराजांना काय सांगायचं आहे? हा अनन्य शब्द सांगत असताना मुळात अनन्य या शब्दाचा विचार करताना नारद भक्ती सूत्रामध्ये आपण परवाई पंढरपूरमध्ये वारीमध्ये अनन्य शब्दाचं एक सूत्र सांगून गेलो होतो मी. पंढरपूरच्या वारीमध्ये द्वादशीला अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता असं सूत्र. मग इथला जो अनन्य शब्द ठेवला, हा अनन्य शब्द कोणत्या अर्थाने घ्यावा?
मग अनन्यगती शरणा, अनन्यगतीने शरण असं जर म्हणत असतील तर त्या शरणागतीचा नेमका प्रकार काय आहे? मी याच्याकरता माझं पदरचं बोलत नाही, ज्ञानोबारायांनीच दिलेलं उत्तर देतो. ज्ञानोबारायांनी काय उत्तर दिलं? ज्ञानोबराय बोलतात हे अनन्यगतीने शरण म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उत्तर असं आहे, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्ञानोबरायांनी दृष्टांतांनी पटवून. ज्ञानोबराय असे आहेत महाराज की एकतर सांगत असलेला सिद्धांत पटला पाहिजे हा आग्रह ज्ञानोबरायांचा असल्यामुळे ज्ञानोबराय सिद्धांत सांगतात, नाही कळालं तर लगेच अर्ध्याच ओवीमध्ये तुकड्यात दृष्टांतही सांगून मोकळं होतात. तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिग. संपलं. एवढंच बोलायचं होतं ज्ञानोबरायांना. खरं तर ज्ञानोबराला एवढंच बोलायचं होतं म्हणा, किंवा भगवंताला अर्जुनाला एवढंच सांगायचं होतं म्हणा. काय सांगायचं होतं? तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिग एवढंच सांगायचं होतं. पण हे कळणार नाही म्हणून ज्ञानोबरायांनी त्याला दृष्टांताची जोड दिली. महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्ञानोबराय बोलतात हे कळायचं आहे ना, मग हा दृष्टांत कळून घ्या. महोदधिका गांग रिगाले जैसे. महोदधी या शब्दाचा अर्थ समुद्र, गांग या शब्दाचा अर्थ नदी. ही नदी समुद्राला रिगाले जैसे जशी जाऊन मिसळते. नदी समुद्राला कशी मिसळते तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलं. तुका म्हणे गंगा सागर संगम अवघ्या झाल्या. तुका म्हणे गंगा सागर संगमी. गंगा जशी सागराला जाऊन मिळते, कशी मिळते, कशी मिळते हे म्हणत असताना आता मला सांगा, अर्धी मिळाली ना अर्धी राहिली असं आहे का? अलीकडलं राहिलं पलीकडलं गेलं असं आहे का? थोडंच मिळालं थोडं राहिलंच मिळालंच नाही असं आहे का? थोडं मिळालं पण थोडं मिळालं. अहो काय सांगायचं, पंक्तीला बसलो आमच्यापर्यंत भात आलाच नाही असं आहे का? त्या नदीच्या बाबतीत आमच्यापर्यंत पोळी आलीच नाही असं आहे का? नाही. गंगा ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिसळते त्यावेळेस ती काहीही स्वतःचं अस्तित्व ठेवत नाही. ती उलट स्वतःच्या अस्तित्वासहित नावासहित त्याच्यामध्ये जाऊन मिसळते. म्हणून तुका म्हणे गंगा सागर संगमी. ज्यावेळेस ती एकरूप होते त्यावेळेस गंगा ही नदी आहे असा शब्दही राहत नाही. ही नदी आहे असा शब्दही राहत नाही. तसं ज्यावेळेस महोदधिका गांग रिगाले जैसे ही गंगा जाऊन मिसळल्यानंतर तो शब्दही राहत नाही. ज्ञानोबराय बोलतात तसं अहम वाचा चित्त अंग देवोनिया. आता एकदा देवोनिया म्हटलं की ते न राहणं. आता काय काय देवोनिया? अहम देवोनिया, वाचा देवोनिया, चित्त देवोनिया आणि अंग देवोनिया अशा 4 गोष्टी झाल्या ना. आता हे 4 प्रकार करावे लागतील. अहम शरणागती, वाचा शरणागती, चित्त शरणागती, अंग शरणागती असा 4 विकल्पाने विचार करता येण्यासारखा आहे. अहम शरणागती म्हणजे काय, वाचा शरणागती म्हणजे काय, चित्त शरणागती म्हणजे काय, अंग शरणागती काय असं करता येईल. किंवा आणखीन एक वेगळा अर्थ करायचा झाला तर हा अहम शब्द बाजूला ठेवा. पुढचे 3 शब्द फक्त डोळ्यासमोर घ्या. वाचा, चित्त आणि अंग देवोनिया. हे वाचा, चित्त आणि अंग देवोनिया कसं? मग एक काम करा, हा अहम शब्द तिन्हीकडे लावा. वाचा, चित्त आणि अंग हे म्हणत असताना वाचेमध्ये निर्माण झालेला अहम देवोनिया, चित्तामध्ये निर्माण झालेला अहम देवोनिया, अंगामध्ये निर्माण झालेला अहम देवोनिया. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया. विठ्ठल विठ्ठल. वाचा चित्तांग देवोनिया शरणरिग अशा पद्धतीने या 4ही गोष्टीच्या माध्यमातून जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येईल देवा शरण अनन्यगती उत्तमत्या याती. देवा शरण अनन्यगती महाराज सांगतात असे देवाला जे अनन्यगतीने शरण गेले ना तेच उत्तम. बस आता एक झाला उत्तम शब्दाचा अर्थ. पण अनन्यगतीने शरण गेल्यामुळे आता त्यांच्या ठिकाणी काहीही भेद शिल्लक राहिला नाही असं लक्षण महाराज अभंगाच्या दुसऱ्या
महाराज सांगतात देवाला अनन्य गतीने शरण गेलेले असलेले जे कोणी आहेत ते संत आता त्यांच्या ठिकाणी नाही दुजा ठाव. दुजा या शब्दाचा अर्थ द्वैत. दुजा या शब्दाचा अर्थ द्वैत. कोणत्याही पद्धतीचं द्वैत राहिलं नाही, कोणत्याही पद्धतीचं भेद राहिलं नाही. स्वगत भेद काय, सजातीय भेद काय, विजातीय भेद काय, सगळ्या भेदांचा विचार आपल्याला इथं करता येण्यासारखा आहे. काही उत्तम मध्यम भाव असा कोणतंही द्वैत राहिलेलं नाही. द्वैत राहिलेलं नाही याचा अर्थ अद्वैत अवस्था प्राप्त झालेली आहे. आता अद्वैत अवस्था जी प्राप्त झालेली आहेत असे ते उत्तम आहेत. पण अद्वैत अवस्था प्राप्त झाली ही कशाने ओळखायची म्हटले त्याची काही चिन्ह आहेत. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात त्याची काही चिन्ह आहेत म्हटले. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमतत्वाची प्राप्ती झाली याची काही चिन्ह त्याच्या शरीरावर उमटलेली दिसून येतात. असं आहे महाराज, चिन्हावरनं ओळखलं जातं. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. अहो वारकरी कुणाला म्हणायचं? कपाळाला गंध. बस हे चिन्ह आहे का नाही वारकऱ्याचं? काय वारकरी कुणाला म्हणायचं? कपाळाला गंध. वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा हे एक बाह्य लक्षण आहे, त्याचं चिन्ह आहे. वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा. पण आता अलीकडल्या काळात अशी परिस्थिती झाली ज्याच्या ज्याच्या कपाळाला गंध तो वारकरी असं मात्र अजिबात नाही. याचं कारण असं आहे की पंढरपुरामध्ये किंवा इथं इंद्रायणीच्या काठावर अनेकदा चोराच्याच कपाळाला जास्त गंध दिसायला लागला अलीकडल्या काळात. आता कसं काय करायचं? म्हणून कपाळाला गंध असावा. बाह्य लक्षणाच्या दृष्टीने गोपीचंद्र मुद्रा धरणे आम्हालेने वैष्णवा ही महाराजांची भाषा आहे. कपाळाला गंध असला पाहिजे. गंधावरनं आपण काय करतो? ओळखतो. अहो ते गंधामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे गंध आहेत. आता जर आणखीन सूक्ष्म बोलायला मी गेलो तर फड परंपरेमध्ये प्रत्येक फडाच्या पद्धतीने काही विशिष्ट अशी गंधाची पद्धतसुद्धा आहे. गोपीचंदन कुठं लावला जातो, कुठं गोपीचंदन आणि त्याच्यामध्ये बुक्का लावला जातो, काही ठिकाणी अष्टगंध लावला जातो, काही ठिकाणी एक जर तुम्ही इकडे धोंडूपंत दादाच्या फडावर आला तर ते वेगळ्या पद्धतीचं कुंकू आहे, तो लाल पद्धतीचं ते लावावं लागतं, ते लावला जातो. काही ठिकाणी उभा बुक्का लावला जातो. वैष्णवाचाच हा सगळा प्रकार जर विचार केला, गंध लावताना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार, पण एन प्रकारे गंध असला पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. कपाळाला काय पाहिजे? गंध पाहिजे. हे त्याचं काय आहे? चिन्ह आहे. झालं, ठीक आहे. पण हे झालं व्यवहारातून बोलणं. पण इथं तुम्ही म्हणता ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, अशी चिन्ह कोणती आहेत? परमतत्वाची प्राप्ती झालेली आहे हे कोणत्या चिन्हावरून ओळखायचं? अशी काही चिन्ह शास्त्रांनी सांगितली. 5 चिन्हांचा विचार केला जातो. ऐका. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता या 5 चिन्हांचा विचार करा. ही 5 चिन्ह ज्याच्या ठिकाणी दिसून येतात नक्की ओळखा. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. आता कोणकोणत्या चिन्हांचा विचार आपण केला? अभिन्नता. अभिन्नता हे चिन्ह आहे. त्याला महाराजांचं प्रमाण काय? भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मद ही अभिन्नता. अभयरूपता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. अजन्मस्थिती तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शनी मागोती. अनन्यता आम्हा विठ्ठल एकदेव येरवगेची वाव. आणि आनंदरूपता आनंदाची डोही आनंद तरंग. ही जी सगळी आहेत ही चिन्ह, ही 5 चिन्ह ज्यांच्या ठिकाणी दिसून येतात नक्की ओळखा. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ही 5 चिन्ह ज्यांच्याकडे आहेत उत्तमत्या याती. 3 गोष्टी आत्तापर्यंत झाल्या. देवा अनन्य गतीने शरण गेलेले आहेत, उत्तमत्या याती. नाही दुजा ठाव, उत्तमत्या याती. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, उत्तमत्या याती. आणि मग सरतेशेवटी महाराज सांगतात असं जे उत्तम शब्द आहे तो 3 शब्दांनी महाराजांनी व्यक्त केला. अभंगाचा शेवट. भाविक विश्वासी
त्यासी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात ते उत्तम आहेत. कोण उत्तम आहे? जे भाविक आहेत ते उत्तम आहेत, विश्वासी आहेत ते उत्तम आहेत, किंवा ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं ते उत्तम आहेत. असे 3 अर्थ आपल्याला इथं करता येण्यासारखे आहेत. पहिला अर्थ आहे भाविक. भाविक या शब्दाचा अर्थ भावाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. याचा अर्थ संत. भाविक हा शब्द केवळ आणि केवळ संतांच्याच बाबतीत लागू पडेल. भाविक हा शब्द विष्णुदासाच्याच बाबतीत लागू पडेल आणि म्हणून ते उत्तम आहेत असा एक अर्थ करा. दुसरा शब्द काय ठेवला आहे? विश्वासी. विश्वासी कोणाला म्हणायचं? एक साधा अर्थ सांगतो महाराज. आपला ज्याच्यावर विश्वास आहे ना तेच विश्वासी. आपला ज्याच्यावर विश्वास आहे का नाही तेच विश्वासी. कळालं का? बघा, नाही कळालं दुसरं सांगतो. ज्यांचा देवावर विश्वास आहे ना ते विश्वासी. आता तरी पटलं का? बघा, मी 2 अर्थ सांगितले. आपला ज्यांच्यावर विश्वास आहे, आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ते कोण? विश्वासी. ते विश्वासी उत्तम यादी. आपला ज्यांच्यावर विश्वास ते विश्वासी. हे नाही पटलं दुसरं घ्या. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते विश्वासी. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते विश्वासी. दुसरा अर्थ घ्या. समजा हा दुसराही अर्थ नाही पटला तर तिसरा घ्या. देवाचा ज्यांच्यावर विश्वास आहे ते विश्वासी. आता पटलं का? बघा, देवाचा ज्यांच्यावर विश्वास आहे ते विश्वासी. या 3 अर्थाने आपल्याला विचार करता येईल. आता मला सांगा, आपला कोणावर विश्वास आहे? महाराजांवर. म्हणून महाराज कोण आहेत? विश्वासी. महाराजांचा कोणावर विश्वास आहे? देवावर. म्हणून महाराज कोण आहेत? विश्वासी. हे दोन्ही शब्द जरा बाजूला ठेवा. देवाचा कोणावर विश्वास आहे? आपल्यावर आहे का? हां, आपण विश्वासीच नाही म्हणून तर विश्वासघातकी आहेत आपण. कधी विश्वासघात करायला सांगता येत नाही महाराज. आपल्यावर आहे का देवाचा विश्वास? देवाला माहिती आहे ही पिल्लू आपल्याकडलं नाहीच. हां, त्यामुळे देव विश्वास कोणावर ठेवतोय? देवाचा विश्वास कोणावर आहे? महाराजांवर. त्यामुळे असे जे विश्वासी आहेत उत्तम त्या या. त्यामुळे भाविक उत्तम त्या याती, विश्वासी उत्तम त्या याती. आणि तिसरा शब्द ठेवला, तुका म्हणे नमन त्यासी. तुकोबाराय बोलतात की मला नमन करावं वाटलं. ज्यांना बघितल्यानंतर नमन करावं वाटतं ते उत्तम. आणि म्हणून नमन करावं वाटतं अशा काही कमीच अशा पद्धतीच्या विभूती आहेत. आणि त्या विभूती म्हणजे संत विभूती आहे. मला सांगा, आपण वारकरी संप्रदायातली सगळी पूजनीय वारकरी मंडळी आहोत. आपल्या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर आपण नतमस्तक ज्यांच्या पुढे होतो ते कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. आपण नतमस्तक ज्यांच्या पुढे होते तो कोण आहेत? तुकोबार आहेत. आपण ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो ते कोण आहेत? मोतीराम महाराज आहेत. त्यामुळे तुका म्हणे नमन त्यासी. ज्यांना नमन करावं पाहिल्यानंतर नमन करावं वाटतं महाराज सांगतात उत्तम त्या याती. हा एक अर्थ झाला. आणि मी एक गमतीने अर्थ असा सांगत असतो, हे नमन या शब्दाचा विचार करत असताना ज्यांना पाहिल्यानंतर मनच न मन होतं उत्तम त्या याती. ज्यांना पाहिल्यानंतर मनच न मन होतं, महाराजांचं दर्शन घेतलं की मन मन म्हणून राहत नाही, न मन या स्थितीला जातं. ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन झालं की मन मन म्हणून राहत नाही, न मन या स्थितीमध्ये जातं. म्हणून थोडं एकच वाक्य बोलायचं आहे, पाया पडलं की मन न मन व्हावं. मन न मन व्हावं असे जे चरण आहेत तिथंच पाया पडावं. म्हणून मन न मन व्हावं अशी जी स्थिती आहे, असे पाय जगामध्ये जर कोणाचे असतील तर ते संतांचे आहेत, सद्गुरूंचे आहेत. आणि म्हणून त्यातले एक पाय
हे आपल्या महत्भाग्याने आपल्याला लाभलेले आहेत. मोतीराम महाराजांचे पाय हे या पद्धतीचे आहेत की ज्यांच्या चरणावर नतमस्तक झालं की मन न मन होतं, अशा पद्धतीचे चरण आहेत. त्यामुळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना उत्तम त्या याती एवढंच बरेल. किंवा आपण आळंदीत आलो, ज्ञानोबारांच्या समाधीसमोर नतमस्तक झालं की मन न मन होतं, उत्तम त्या याती. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. या अभंगाचा जेवढा उत्तम शब्दाच्या दृष्टीने विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणी, मोतीराम महाराजांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलेलो आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपण सगळीजण एका प्रासादिक फळावरची मंडळी आहोत. मी अनेक वेळेला पंढरपुरातल्या कीर्तनातही बोललो आहे, इथंही अनेक वेळेला बोललेलो आहे की जी काही प्रासादिक परंपरा आहेत त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची ही परंपरा आहे. आता पंढरपूरमधलं बांधकाम मोठ्या पद्धतीने सुरू आहे. अल्पावधीमध्ये आपण नवीन अशा वास्तूमध्ये आपला हा फड किंवा आपली वारी तिथं होणार आहे. इथं सुद्धा एवढ्या मोठ्या अशा भव्य दिव्य जागेमध्ये ही वारी आपली होते आहे. मला आल्यानंतर सांगितलं मोतीराम महाराजांच्या नावाचा जप 13 कोटी जपाचा संकल्प झालेला आहे. आणि मग मला असं वाटतं की देवाला काय आवडतं असं जर तुम्ही विचारलं तर देवानेच असं सांगितलं, जे संतांचं भजन करतात ते मला आवडतं म्हटलं. जे संतांचं भजन करतात ते मला आवडतं. ते हे प्राणा परोते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवान म्हणतात मला कोण आवडतं, माझ्या भक्ताचं जे नामस्मरण करतात ते मला आवडतात. आणि म्हणून आपण देवाला आवडायचं असेल तर आपण मोतीराम महाराजांच्या नामाचा जप केला पाहिजे. ज्ञानेश्वर